तर कसे आहात सगळे? एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आज दिनांक आहे 10 ऑगस्ट। तर गेल्या रविवारी मुंबईमध्ये असे काही एक जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय, पण ते मी येऊ शकलो नाही, म्हणून आज आहे 10 ऑगस्ट परत एकदा सांगतोय मी। आणि आत्ता मी निघालोय लालबाग परळ, म्हणजे काही दिवसातच, आता काही दिवस म्हणजे 10-12 दिवस, 19-18 काहीतरी आहेत दिवस, गणपती येऊन पोहोचलेले आहेत आणि आगमनाची सुरुवात ही मुंबईत झालेली आहे, कधीच झालेली आहे। आणि जास्तीत जास्त आता आगमन कव्हर करायचा आजचा माझा हा प्रयत्न आहे। तर आत्ता मी निघालोय भारत माता आणि परळ वर्कशॉप ह्या दोन ठिकाणी, कारण की आज मोजून 44 गणपतींचं आगमन आहे। 44 म्हणजे 44 पण नाही, आकडा भरपूरच काहीतरी मोठा आहे। पण आता मी निघतोय आणि तिथे गेल्यावर बघूया काय कशी हे। आणि गेल्या रविवारची व्हिडिओ आणि पाहता जी गर्दी आधी चिंचपोकळीचा चिंतामणी ह्याच्या आगमनाला व्हायची, तीच यावेळी गेल्या रविवारी काळा चौकीचा महागणपती त्याच्या आगमन सोहळ्याला झाली, म्हणजे एवढी प्रचंड गर्दी झाली होती। तर आज बघू काय कशी गर्दी आहे, कोण कसं, कुठली पथकं आहेत वाजवायला, बँजो कुठले आहेत वाजवायला, आणि आज कुठले गणपतींचं आगमन आहे मला पण माहिती नाही आहे। तर सर्वात पहिला मी आलोय गणेश गल्लीला, पण मला पण माहिती नव्हतं तिथं, म्हणजे इथून ह्या रोडने मी भरपूर वेळा गेलो असेल, पण तिथं पण एक मुंबईतला सुप्रसिद्ध असा महाराष्ट्राचा आयकॉनिक फेस विजय खातू स्टुडिओ, म्हणजे विजय खातू जे मूर्तिकार होते सर, तर त्यांचा जो आयकॉनिक फेस आहे तो यंदा ताडदेवचा राजा, त्यांची मुलगी रेश्मा खातू यांनी तारफावाडी गणेश गल्लीच्या पुढं आहे जागा, तिथं त्यांनी घेतलेली आहे। आणि ही मूर्ती इथं बनते, हे एकमेव मूर्ती आहे जी इथं बनते आता। आणि यांचं आगमन सोहळ्याची पण तयारी आणि चालू आहे सगळीकडे तिकडे, पण ह्याला टाइम लागणार आहे। तोवर आपण जाऊयात गणेश गल्लीतून मुंबईच्या राजाच्या इथून सजावटाने पाहत भारत माताला, म्हणजे तिथून मग जे गणपती निघतील ते पण आपल्याला बघायला भेटतील। तर आलोय मी आता मुंबईचा राजा गणेश गल्ली लालबाग। सगळं डेकोरेशनची तयारी आणि चालू आहे, मंडपाने बांधताय। ही बॅक साइड आहे आणि हा इथं जी शेड दिसते तर ही बॅक साइड आहे मूर्तीची आतमध्ये। आणि यंदाची मूर्ती तिरुमल स्टुडिओ ह्यांच्याकडे आहे। आणि हा सगळा तामझाम म्हणजे सगळा मंडपचा आणि काम चालू आहे। आणि यंदा सुंदर असं रामेश्वरम मंदिर आहे जे साऊथमध्ये, त्याची इथं प्रतिमा उभारण्यात येत आहे। आता तुम्ही जसं पाहिलात मुंबईचा सम्राट खेतवाडी 6वी गल्ली, तर आल्या डायरेक्ट मुंबईचा सम्राट बघायला भेटला आपल्याला। आणि आता परत आलोय ताडदेवच्या राजाच्या इथं।
तर महाराष्ट्राचा आयकॉनिक फेस म्हणजेच विजय खातू सर स्टुडिओ यांनी जो फेस जो आहे, त्यांची ओळख आहे ती म्हणजे ताडदेवचा राजा, तर त्याचं दर्शन झालेलं आहे. प्रथम दर्शन बोला कारण की तो पूर्ण ओपन केलेला आहे आणि आता त्याची थोड्या वेळात आगमन सोहळ्याला सुरुवात होईल. तिथून पूर्ण बाहेर आणून मग भारत माता सिनेमाच्या इथून त्याच्या आगमन सोहळ्याला सुरुवात होईल. आता परत बॅक टू गणेश गल्ली, मुंबईचा राजा इथं आलोय. भाई पण मूर्ती क्लास, एका बाजूला शंकर पार्वती आणि मध्ये गणपती.
आणि आता मी परळ वर्कशॉपला जातो. सगळं धावाधाव होते कारण की परळचा महाराजा हा निघतोय आणि माझ्या मागे परळचा सम्राट आहे. तर तिकडून भारतमातावरून आता इकडं आलोय. दिवसात मी आता पहिल्यांदा इकडे येतोय आणि तो पण एक वेगळीच मूर्ती आहे. तिथं बॅलन्सिंग बघायला जातो मी खास परळचा महाराजाचा. तर अशा प्रकारे आजचा आगमन सोहळा समाप्त नाही झालाय, पण मी जातो कारण की ब्लॉगचा एंड चालू झालाय. आणि नाही भाई सांगूच शकत नाही. एक म्हणजे तब्बल आता कॉलेजमध्ये असतानाच मी फक्त 2 आगमन सोहळे अटेंड केले होते. एक हायड्रोलिकवरचा परळचा राजा नरे पार्क आणि उमरखाडीचा जो नागाची मूर्ती होती शेष नागावरची आली, तर तेच आगमन सोहळे मी अटेंड केले होते. आणि त्यानंतर डायरेक्ट आज म्हणजे एवढ्या वर्षांनी आगमन सोहळे अटेंड केलेत. पण एक वेगळाच माहोल आणि अख्खाच्या अख्खा आगमन सोहळ्याचा एकच केंद्रबिंदू ठरला. ती मूर्ती म्हणजे ताडदेवच्या राजाची मूर्ती. एक नंबर मूर्ती म्हणजे नाही काय सांगू शकत, अशी होती ती मूर्ती, काय बोलूच शकत नाही. तिचं ते प्रभावळ ओपन होणारं, परत फोल्डिंग प्रभावळ लिमिट म्हणजे एकदम मोजून अशी ना भरपूर उंच मूर्ती ना अशी काय शोभेत, अशी एकदम नीट व्यवस्थित छान सुबक. आणि तो फेस भाई, तो फेस म्हणजे तो लेजेंडरी फेस. ताडदेव राजाची गेल्या वर्षीची पण मूर्ती बाप होती, यंदाची पण बाप आहे. एक आता फक्त 17 तारखेला जो आजचा होता दिव्य आगमन सोहळा आणि 17 तारखेला होणारा महाआगमन सोहळा, कारण की उमरखाडी, नरे पार्क आणि चिंतामणी त्याचसोबत बाकीचेही मंडळांचे गणपतींचे आगमन आहेच. पण हे 3 खास आकर्षण आहे. त्याच्यातले करी रोड म्हणजे भारतमातावरून त्या कारखान्यातून निघणार आहेत परळचा राजा आणि उमरखाडीचा राजा. आणि त्यासोबत परळमधून तब्बल 7 वर्षांनी चिंचपोकळीचा चिंतामणी याचा आगमन सोहळा आहे. तर ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आठवणीने सबस्क्राईब करा. तर भेटूया आता एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि त्याचसोबत प्रो झालं आहे आणि यश गोविंद पथकाचा जो व्हिडिओ आहे तो पण मी ह्या व्हिडिओच्या नंतर अपलोड करतोय. तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.